जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार, धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय ओमदादा निंबाळकर, कळंब धाराशिवचे आमदार माननीय कैलासदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज बहुसंख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। पक्ष प्रवेश करण्याचं कारण असं आहे की सध्या इथं तालुका स्तरावर बीजेपीला आव्हान देणारा जर पक्ष कुठला असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे। माननीय ओमदादा निंबाळकर, माननीय कैलासदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन युवकांची टीम हा तुळजापूर तालुक्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून परत एकदा या तुळजापूर तालुक्यावर बळीराजाचे राज्य आलं पाहिजे। कारण ज्या पद्धतीने सध्याचं सरकार, बीजेपी सरकार असतील किंवा तिथे स्थानिक आमदार असतील, ज्या पद्धतीनं आज तिथला कारभार चालू आहे तो अतिशय शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा, व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीचा, बेरोजगार युवकांच्या पिळवणुकीचा असा कारभार चालू आहे। त्यामुळे कुठं तर आज आम्ही सर्वांनी युवकांनी सर्व पक्षातील असं ठरवलेलं आहे की बाबा हा शक्तीच्या विरोधात कुठं तर सर्व युवकांनी एकवटलं पाहिजे आणि हा बीजेपी, भारतीय जनता पार्टी या पक्षासमोर एक आव्हान तयार केलं पाहिजे, जेणेकरून परत हा तुळजापूर तालुक्याचा विकासाचा गाडा सुरू येतील। त्यामुळे आम्ही सर्वांनी जवळपास प्रवेश केलेले जे कार्यकर्ते आहेत ते 30 ते 40 वयोगटातील आहेत, प्रमुख पदाधिकारी आहेत, सरपंच आहेत, माजी सरपंच आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सोसायटी सदस्य आहेत, चेअरमन आहेत, बहुसंख्येने प्रवेश केलेला आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न होतं की तुळजापूर तालुक्यावर भगवा फडकला पाहिजे। ते त्यांचं स्वप्न येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही 100% पूर्ण करून दाखवू अशी ग्वाही देतो। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।